सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली आहे आणि आता महिन्याला 1,500 रुपये या प्रत्येक महिलेला मिळणार आहे आणि याच्यामुळे आयाबायांनी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे, गर्दी केलेली आहे। आता ही जी योजना आहे ती योजना अगोदर मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेली होती आणि मेरी लाडली बहना अशा पद्धतीची योजना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेली होती। आता सुरुवातीला महिन्याला 1,000 रुपये मिळायचे, पण त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्याच्यामध्ये 1,250 म्हणजे 1,250 रुपये मिळायला लागले आणि आता महिलांच्या खात्यावरती वर्षाला 15,000 रुपये पडायला लागलेत। पण याच योजनेमुळे एका प्रकरणाचा उलगडा झालेला होता आणि तेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये। मध्य प्रदेशमधला भिंड जिल्हा आहे, त्या ठिकाणचं मेहगाव हे शहर आहे आणि या शहरामध्ये एक कुटुंब राहतं आहे। त्याच्यामध्ये पती आहे सुनील शर्मा, त्यांच्या पत्नी आहेत ज्योती शर्मा। आता मेहगावच्या जवळच कत्रौला नावाचं गाव आहे आणि या गावात म्हणजे सुनील शर्मा यांचं ते मूळ गाव आहे, म्हणजे आईवडील त्या ठिकाणी राहायचे। सुनील शर्माचा जन्म त्या ठिकाणी झाला, म्हणजे त्याचं मूळ गाव, त्यांचा मूळ परिवार तो त्या ठिकाणचा आहे। पण कामाच्या निमित्ताने ही मंडळी मेहगावला आली आणि या ठिकाणी ती राहायला लागली। तारीख आहे 2 मे 2024। आता नेहमीप्रमाणे पती जो आहे सुनील शर्मा कामावरती निघून गेला होता, घरामध्ये पत्नी ज्योती ही एकटीच होती आणि त्यानंतर आता पती कामावर गेला, त्यानं दिवसभर काम केलं, संध्याकाळी माघारी आला, घरी बघितलं बायको घरात नव्हती। आता त्याला वाटलं बायको कुठेतरी मैत्रिणीकडे गेली असेल, शेजारी पाजारी गेली असेल, येईन थोड्या वेळामध्ये, पण बराच वेळ झाला तरी काही ती आलेली नाही। आता इकडं नवरा काळजीमध्ये पडलाय, चिंतेमध्ये पडलाय। त्यानंतर मग त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे किंवा तिच्या मैत्रिणी ज्या कोणी असतील किंवा ज्यांच्याकडे जाऊ शकते अशा सगळ्यांकडे चौकशी केली, पण कुठंही तिचा तपास लागलेला नाही। आता त्यानंतर परत सगळ्यांनी मग बाकीच्यांना कळलं की अरे ही गायब झाली काय। त्यानंतर त्यांनी सुद्धा शोधायला सुरुवात केली होती, पण तरी ती सापडलेली नाही आहे आणि सगळीकडे चौकशी करून थकला, कुठेही तपास लागला नाही। आणि त्याच्यानंतर मग आता ती जी गायब झालेली ज्योती आहे त्या ज्योतीचे आईवडील, त्यानंतर सुनील शर्मा त्यांचे आईवडील, ही सगळी मंडळी शोधाशोध करत होती, काळजीमध्ये होती आणि अखेर शेवटी मग हे मेहगाव पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्योती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, मात्र दिवसभर तपास केला तरी कुठं तपास लागला नाही। दुसऱ्या दिवशी तपास केला, काही तपास लागला नाही, पुरावा हाती मिळाला नाही, काही नाही। आणि त्यामुळे मग ते मुलीच्याकडची मंडळी जी आहेत त्यांनी असा आरोप करायला सुरुवात केली की या सुनील शर्मानेच काहीतरी केलेलं असेल, बायको गायब होण्याच्या पाठीमागं म्हणजे आमची मुलगी गायब होण्याच्या पाठीमागं तिच्या नवऱ्याचाच हात असला पाहिजे, अशा पद्धतीनं आता तिथं गोंधळ सुरू झालेला होता। 4 मे 2024च्या सकाळी मेहगाव पोलीस ठाण्यामध्ये एक फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की मेहगावच्या जवळ कत्रौला जे आहे त्या ठिकाणी म्हणजे ह्या शर्माचं मूळ गाव, त्या गावामध्ये एका शेतामध्ये एका महिलेचा जळालेल्या अवस्थेमधला मृतदेह पडलेला आहे। आता हे कळल्यानंतर खळबळ उडाली, पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। घटनास्थळी पोहोचले तर गावाच्या बाहेर एका शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला होता, तिला पूर्णपणे जाळण्यात आलेलं होतं, चेहरा तिचा काय म्हणजे काहीच कळून येत नव्हतं। आता पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली। आता काही दिवसांमध्ये जे बेपत्ता झाले होते त्या सगळ्या महिलांची माहिती काढली, याच्यामध्ये ज्योती शर्माची माहिती मिळाली आणि ज्योती शर्माचं वर्णन आणि जी महिला जळून मेली तिचं वर्णन हे सेम टू सेम वाटत होतं। त्यामुळे पोलिसांना संशय आला की हा मृतदेह ज्योती शर्माचा असला पाहिजे आणि त्यानंतर मग पोलिसांनी ज्योती शर्माचे आईवडील, सासू सासरे, नवरा यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना बोलवले की अशी बॉडी सापडली। त्याच्यानंतर मग ते नातेवाईक सगळे घटनास्थळी पोहोचले, त्यांनी बॉडी बघितली आणि मग त्या सगळ्या अवस्थेवरून मग ज्योतीचे आई वडील या मंडळींनी ती ओळखलेली आहे आणि ही बॉडी ज्योतीचीच आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणजे 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली ज्योती जी आहे तिचा मृतदेह सापडला, म्हणजे तिची कोणीतरी हत्या केलेली होती। आता पोलिसांनी ही बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि आता यावेळेस त्या मुलीच्या आईवडिलांनी, तिच्या माहेरच्या लोकांनी प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली आणि यानंच म्हणजे सुनीलनंच आमच्या मुलीची हत्या केली अशा पद्धतीचा आरोप केला। मात्र हा मृतदेह ज्योतीचा नाही, म्हणजे त्याच्या पत्नीचा नाही असं नवरा सुनील शर्मा सांगत होता आणि मी खून केलेला नाही, ही बॉडी माझ्या बायकोची नाही। पण सुनीलचं कुणी ऐकायला तयार नव्हतं, कारण प्रेत सापडलेलं होतं। आता पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली होती, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती आणि त्याच्यानंतर मग आता ज्योतीच्या कुटुंबियांनी या हत्येप्रकरणी सुनील शर्माच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। आता इकडं पोलिसांनी लगेच त्या हत्येच्या प्रकरणी पतीला ताब्यात घेतलंय। त्यानंतर तू तुझ्या बायकोला का मारलं, तिला जाळून का मारलं, कसं मारलं, काय सगळं विचारायला सुरुवात केली होती। पण इकडं हा नवरा जो आहे तो मान्यच करत नव्हता, त्याला प्रचंड बेदम मारहाण पोलिसांनी केली होती आणि अखेर शेवटी त्यानं
कबूल केलं, ही माझी बायको आहे आणि त्यानं ती बॉडी ताब्यात घेतली, तिच्यावरती अंत्यसंस्कार केले. मात्र पतीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणजे आता बऱ्याच वेळा असंच असतं की फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी, म्हणजे ही तशी झाली असेल असं नाही, पण अशा पद्धतीची मागणी लगेच व्हायला लागली. ज्योतीच्या आईवडिलांनी म्हणजे माहेरच्या मंडळींनी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि पती तिला कशा पद्धतीने छळत होता, म्हणजे पैशाची मागणी करायचा, तिला मारहाण करायचा, माहेरून पैसे आण म्हणायचा आणि ती बिचारी हे सगळं सहन करत होती. आणि एक दिवस त्याच पतीनं तिची हत्या केलेली आहे आणि बॉडी जी आहे ती शेतात नेऊन जाळलेली आहे, अशा आशयाचे आरोप आता त्याच्यावर झाले. पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी जमलेली आहे आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर आम्ही चक्काजाम करू, असं करू तसं करू, अशा पद्धतीनं पोलिसांवरती दबाव आणायला सुरुवात केली. पोलिसांनी पण आम्ही तात्काळ तपास करून ह्याच्यावर योग्य कारवाई करू वगैरे असं आश्वासन दिलेलं होतं आणि इकडं मृतदेहावरती अंत्यसंस्कार वगैरे झालेले होते. आता तो मृतदेह त्याच्या बायकोचा नाहीच याच्यावरती तो ठाम होता. आता इकडे त्या ज्योतीच्या आईवडिलांवरती शोककळा पसरलेली होती, गावामध्ये हळहळ पसरलेली होती आणि त्याच्यामध्येच सुनील शर्मा हा सुटलेला होता, कारण त्याच्या विरोधात काहीच पुरावा मिळालेला नव्हता. पण पोलिसांची नजर मात्र त्याच्यावरती होते आणि त्याच्या कुटुंबियावरती होती. तो सुद्धा घाबरून होता की हे माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं, म्हणजे मी काहीच केलं नाही आणि अशा गोष्टी मला भोगायला लागत आहेत. आता पोलीस त्याच्या पाठीमागे होते आणि हा जो आहे सुनील शर्मा जो आहे तो त्या बायकोचा शोध घेत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता की त्याच्या बायकोचा मृत्यू झालेला आहे म्हणून. आणि या घटनेला आता काही दिवस उलटले, काही हप्ते उलटले आणि काही 1-2 महिने याला झालेले आहेत, म्हणजे 1-1.5 महिना झाला होता. आणि त्याच्यानंतर 22 जून 2024ला सुनील शर्मा एक दिवस बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेला होता. त्यावेळेस त्यानं बायकोचं पासबुकसुद्धा बरोबर घेतलेलं होतं. बँकेत गेला, त्यानं पैसे काढले, स्वतःचे आणि बायकोचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते तपासलं. त्याच्या पत्नीच्या पासबुकमध्ये त्याला धक्कादायक गोष्ट सापडली, म्हणजे समजली की त्या पत्नीच्या बँकेच्या खात्यामधून काही दिवसापूर्वी 2,700 रुपयांची रक्कम काढलेली आहे. आता या गोष्टीचा मग त्या सुनील शर्माला संशय आला. त्यानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, पोलिसांना ही माहिती दिली आणि ज्योतीच्या खात्यातून कुणीतरी पैसे काढलेले आहेत. आता पैसे कोण काढू शकतं, कदाचित ती मेली असेल तर मग पैसे कोण काढेल, आणि एक संशय निर्माण करणारी गोष्ट होती. आणि ज्योतीला मरून 53 दिवस झालेले होते, अंत्यसंस्कार झालेले होते आणि काही दिवसापूर्वीच बँक खात्यातून पैसे काढल्याचं समोर आलेलं होतं. पोलिसांनी ज्यावेळेस माहिती घेतली, बँक अधिकाऱ्यांना विचारलं, त्यावेळेस हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन उत्तर प्रदेशमधलं नोएडा या ठिकाणचं कियोस्क सेंटर आहे त्या सेंटरमध्ये झालेलं समजलं. आता समजल्यानंतर मग पोलीस त्या आधारावरती त्यांना असं वाटलं की ज्योती जिवंत असण्याची शक्यता आहे, तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग ही सगळी मंडळी जी आहेत, म्हणजे पती किंवा पोलीस बाकीची मंडळी नोएडा या ठिकाणचं कियोस्को सेंटर या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणचं CCTV फुटेज तपासलं. CCTVमध्ये धक्कादायक दृश्य दिसलं, कारण 2 दिवसापूर्वी ज्योतीनं याच सेंटरमधून पैसे काढल्याचं समोर आलेलं होतं. आता सगळ्यांना धक्का बसलाय आणि ज्योतीचा अंत्यसंस्कार करून टाकण्यात आलेला होता, तरीसुद्धा ती जिवंत दिसत होती. आता पोलिसांनी आणि सुनील शर्मानं मग आता हिचा त्या भागामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरात शोध घेत असताना एका ठिकाणी एका फुटपाथवरती पोलिसांना ज्योती दिसली, कारण तिची चप्पल तुटलेली होती आणि ती चप्पल ती शिवून घेत होती. आणि यावेळेस पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग तिला मेहगाव या ठिकाणी आणलं आणि मग त्यानंतर तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळेस घरातील काहीतरी वाद झाला आणि वादातनं मी घरातनं बाहेर निघून गेले, अशा पद्धतीनं तिनं सांगितलेलं होतं. त्यानंतर मग तिला माहेरच्या मंडळींकडे सुपूर्त करण्यात आलं. आता या ज्योतीला जिवंत बघून सगळी मंडळी हैराण झालेली होती, कारण सगळे तिला मेलेली समजत होते. अंत्यसंस्कार पण झालेला होता. 2 तारखेला ती घरातनं निघून गेली आणि त्यानंतर ती फुटपाथवरती राहत होती अशी माहिती समोर येते. आणि 5 तारखेला म्हणजे त्यानंतर 1-2 दिवसांनी बॉडी जी आहे, एक जळालेली बॉडी सापडली आणि त्या ज्योतीच्या आईवडिलांना वाटलं की तिचीच बॉडी आहे आणि त्यांनी तिची बॉडी आहे असं सांगितलं. पोलिसांवरती दबाव आणला आणि त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आणि याच्यामध्ये तो पती अडकलेला होता. पण आता पती सांगत होता की मी खून केलेला नाही, माझा याच्यामध्ये काय हात नाही आहे, वाटा नाही आहे, पण त्याच्यावर कुणीही बोलण्याकडे लक्ष देत नव्हतं. उलट हत्येचा आरोप झाला, मग त्याला मारहाण वगैरे झाली, सगळं झालं आणि नंतर मात्र मग त्याला हे सगळे प्रकरण पुढं आलं. म्हणजे माझी लाडकी बहीण या योजनेमुळे बेपत्ता झालेली त्याची बायको त्याला मिळाली, ती जिवंत सापडली आणि त्यामुळे याच्यावरचं खुनाचं बालंट जे आहे ते दूर झालेलं होतं. पण या सगळ्यामध्ये पण एक प्रश्न समोर उभा राहतो आणि तो म्हणजे की ही तर सापडली, ही तर जिवंत आहे, जिच्यावर अंत्यसंस्कार झाले
ती महिला कोण होती, कत्रवला या ठिकाणी सापडलेली जळालेल्या अवस्थेमधली ती कोण होती, कुठली होती, काय होती, आता याचाही तपास चाललेला आहे। आता हा तपास चाललाय, कदाचित त्या प्रकरणाचा पण तपास लागेल, निकाल लागेल आणि गुन्हेगार जो आहे तो सापडेल। पण काही प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतात। ज्याने खून केला नाही त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झाला, त्या खुनासाठी त्याला पोलिसांनी मारहाण केली, त्याच्या सासरच्या लोकांनी त्याचा मानसिक छळ केला, याची भरपाई कोण देणार, कशी देणार? शिवाय त्याच नवऱ्याला कबूल करायला लावलं होतं, शिवाय तिचे अंत्यसंस्कार करायला लावले होते, हा सांगत होता ती नाही आहे, तरीसुद्धा त्याच्यावर बळजबरी करण्यात आली होती। आता अशा पद्धतीची बळजबरी किती दिवस चालणार आहे? अनेकदा गुन्हा न करणाराही या मारहाणीला घाबरून आपण गुन्हा केलाय असं कबूल करतो का, हा प्रश्न आहे बरं का। म्हणजे अशा पद्धतीच्या घटना की ज्याच्यामुळे त्याच्यावर दबाव आणला जातो, त्याला मारहाण केली जाते आणि हा गुन्हा तू कबूल कर नाही तर मार खा, मग मार वाचवण्यासाठी तो गुन्हा कबूल करतो का? आणि निर्दोष लोकांना गुन्हेगार ठरवलं जातं का? तर हे तुम्हाला मी विचारतो, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा। आता या प्रकरणामध्ये पळून गेलेली तरुणी जर समजा तुमच्या जवळची असेल, तुमच्या घरातली असेल, तर तुमची प्रतिक्रिया काय असू शकते? आणि जर या प्रकरणामध्ये जो तरुण आहे त्या तरुणाच्या बाबतीत जर अशी घटना घडली, तो तरुण जर तुमच्या जवळचा असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। कारण बऱ्याच वेळा काय होतं की आमचं म्हटलं की प्रतिक्रिया बदलते आणि दुसऱ्याचं म्हटलं की प्रतिक्रिया बदलते। पण एकच विनंती करतो की विचार करताना आपलं आणि जवळचं याचा विचार करू नका, सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय याचा विचार करा। बरं, याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।